लोकांना, माझ्या नातेवाईकांना छोट्या छोट्या क्लिप पाठवायचा, त्यामुळे त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायची, त्यांच्या अभ्यासात डिस्टर्बन्स व्हायचा. आणि कालच मी एक टेक्निक अडॉप्ट केली, सकाळी सकाळी तुमचं स्मरण. आणि एका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांना ते आवडल्याचा त्यांनी रिस्पॉन्स दिला. आणि म्हणून मी त्यांनाच उद्देशून म्हणतो की जेव्हा सरकारी अधिकारी या सुभाष पाळेकरजीचा अभ्यास करतील तर हा थोर महात्मा, क्वचित असे लोक जन्माला येतात की जे भारत माता निष्ठेने आपलं सर्वस्व भारत मातेला देतात. तर बेलोऱ्याचे हे महात्मा यांनी बायकोची, यांच्या पत्नीने, तिच्याजवळ होतं नव्हतं ते 20 तोळे सोनं विकलं. 24 वर्ष यांनी शेतीवर संशोधन केलं, होती नव्हती ती बहुतांश सर्व शेती विकली. आणि आज फक्त PhD लेवलचंच नॉलेज घेतलं नाही तर ते सामान्य शेतकरी कसं जीवनात आणू शकतील इतकं प्रचंड ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे. आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाचं की इथं बायलिंग्वल चालू आहे, इंग्लिश आणि कानडा. आणि इतकं ते शांतगतीनं प्रत्येक लोकांना विचारतात की यू अंडरस्टँड इट प्रॉपरली और अगेन आय शॅल रिपीट इट. तर अशा रीतीनं एवढी जनतेवर आभाळ माया. कारण इथं शेतकरी वर्ग असल्यामुळे फार काही आशा नसतं, पण ते एवढ्या प्रेमानं शिकवतात की आपल्या डोळ्यात अश्रू येतात. आणि आज वयाच्या 76व्या वर्षी ते सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत शिकवतात. धन्य अशा व्यक्तीचं. तर शासन यंत्रणेने काय शिकायला पाहिजे की त्यांनी चाळणीभर पाण्यात मान डुबू नये. कारण अमरावती विदर्भाचा हा महात्मा महाराष्ट्रात फार परिचित दिसत नाही, पण तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा 1 कोटी शेतकरी यांच्या पद्धतीनं शेती करतात. आणि सिंपल टेक्निक आहे, तप सेवा सिमरनची. आणि ही तत्त्व एकच आहेत की शेती आणि शरीर याला बाहेरचं औषधं, खतं याची गरज नाही. शरीर जसं ऑटो बिल्ट मशीन आहे, सेल्फ हिलिंग, तशी शेतीसुद्धा सेल्फ फर्टिलायझिंग आहे. आणि ते शास्त्रज्ञांनी 30 वर्ष कठीण अभ्यास करून शोधून काढलं. आणि बॅक्टेरियाची आणि ते विषाणू, जीवाणू काय म्हणतात, त्यांची नावंसुद्धा एवढी बारीक बारीक आहेत. आणि महत्त्वाचं चमत्कार म्हणजे तुमच्या शेतात आपण आता खतं आणि पिकं टाकून सर्व नष्ट केलं, मात्र जे बांध आहेत त्या बांधावर करोडो वर्षापासूनचे जीवाणू अजून जसे तसे आहेत. आणि म्हणून यांचा एक शोध आहे की शेणाच्या पाण्याचं मिश्रण करा, त्याच्यामध्ये काही 1 किलो गूळ टाका 1000 लिटर पाण्यामध्ये, समजा 10 किलो गूळ वगैरे. आणि बांधावरची जी माती असतं थोडीशी काळी खोल, जिच्यामध्ये जीवाणू म्हणजे थोडी ओलसर म्हणा, ती याच्यामध्ये मिसळा. ते एका 3 दिवसात ते जीवाणू बिलियन पट होतात. आणि मग हे असं रसायन एक विशिष्ट पद्धतीने रोपं, झाडं यांना द्यायची. तर मी चकित झालो. आणि योगायोगाने प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणाने घडतं. त्यांनी एक गोष्ट विचारली की मागच्या वर्षी त्यांना एका मॅडमचा फोन आला की तिच्या एका आवळ्याच्या झाडाला फळंच येत नाहीत. मग यांनी ती टेक्निक सांगितली की असं असं कर, तसं तसं कर. आणि पुढच्या वर्षी ती जेव्हा भेटली तर ती यांच्या पाया पडली की त्याला इतके अगणित फळं लागलेत की मी सांगू शकत नाही. आणि म्हणून माझं लक्ष मिलिंदच्या संत्र्याच्या झाडाकडे गेलं की दरवर्षी तो बिचारा डोकं घासतो आणि ते बहार फुटत नाही, हे होत नाही, ते होत नाही. आणि मग लक्षात आलं की खरोखर या शेतकऱ्यांनी जर मन लावून अभ्यास केला तर काटोल भागात तर ते आहेतच 2-3 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर. पण मागं मी सहज गंमत चेतन धोटेच्या भेटीला गेलो होतो हैदरपूरला. तर तोसुद्धा हे ज्ञान जेव्हा शिकेल, माहिती करून घेईल, त्यांची त्या मायाची मुलगी चांगली MSc आहे, तर स्वतःच्या वडिलाला करोडो रुपयाचे पिकं दरवर्षी नियमितपणे कसे घ्यावे शिकवेन. आणि अशा रीतीनं हा महात्मा जो आहे हा अनमोल रतन आहे. जे सरकारी अधिकारी आहेत ते स्वबुद्धीनं अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांच्या मागं लागून यशदामध्ये हे परमनंट ट्रेनिंग जर सुरू करतील तर भारताला फार मोठा असेट तयार होईल. कारण की यांची पत्नी स्वर्गीय चंदा आता या पृथ्वीवर नाही, ती
देवाघरी गेली, पण तिने म्हणजे ह्या प्रगत भारताचं स्वप्न साकार होताना पाहिलेलं नाही. जेव्हा तिला हे दिसेल की ही विद्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, शेतकरी भारतात आतापर्यंत 50,000 लोकांनी आत्महत्या केल्या, आणि आता आनंदाची म्हणा की लाजरवाणीची गोष्ट म्हणा, आपला महाराष्ट्र दरवर्षी 4,000 लोक आत्महत्या करतात, कर्नाटक 2,000 लोक. तर अशा रीतीनं ही जग उपयोगी हा परमात्मा जो आहे याचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि थोडं पॉलिटिकल रेटा देऊन, कारण मी स्वतः हसन मुश्रीफ साहेबांच्या मागं लागलो होतो आणि पहिली बायोमेट्रिक पेमेंट पद्धत आम्ही 4 जिल्ह्यात सुरू केली होती. तर अशा रीतीनं उज्ज्वल उके सचिव बोलले होते की वाघ में कुछ तो भी है, इसलिए मैं रिटायरमेंट के बाद इसको ॲडिशनल जॉब देऊंगा. तर एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो. सर्वांनी या विद्येचा लाभ घ्या. आपल्या व्यक्तिगत जीवनाला, लाईफस्टाईलला, ग्लोबल वॉर्मिंगला ही खूप आपल्याला ज्ञानमय देणारी विद्या आहे. आणि हा महात्मा परखड बोलतो की गोबर शेती, मंत्र शेती, यज्ञ शेती, हे गांडूळ शेती साऱ्या बोगस काही त्याची आवश्यकता नाही, किंबहुना त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होत आहे. तर हे जेव्हा स्टेजवर निर्भयपणे सांगतात की विद्यापीठं चुकीचं शिक्षण देत आहेत आणि त्यांना कोणी चॅलेंज करत नाही, किंबहुना मोदी सतत 5 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहेत आणि मोदी साहेबांनीच पहिले नाव सुचवलं होतं सुभाष पाळेकर झिरो बजेट शेती, नंतर नाव बदललं सुभाष पाळेकर नॅचरल शेती. ते बोलले नको, कारण नॅचरलमध्ये याच्यात बरंचसं का आर्टिफिशियल आहे, जसं आपण पाणी देतो, पिकं काढतो. तर आता त्यांनी नाव केलं सुभाष पाळेकर शेती. तर अशा रीतीनं माझा हा दौरा अत्यंत प्रेरणादायी झाला, मनोबल देणारा झाला. आणि विशेष करून क्या लोग थे वो दीवाने, त्यांच्या पत्नीने नवरा चांगलं करत आहे ते पाहिलंसुद्धा नाही, आपलं सुख त्याग केला आणि या देशाच्या सेवेत समर्पित झाली. त्यांचा मुलगासुद्धा दिवसभर इथं पुस्तकं विकत बसतो, म्हणजे वडिलांना पाठिंबा देत राहतो. त्यांचं तर वय 76 झालं. तर असे ह्या अनमोल फॅमिलीला भेटून मला खूप आनंद वाटला, खूप धन्य झाल्यासारखं वाटलं. आणि पुन्हा माझ्यावर एक जबाबदारी वाढली की मी यांना मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सर्व भाषांमध्ये PPT तयार करून देणार, किंवा त्या PPT जनतेपर्यंत सहज जातील आणि लोकांना सेन्सिटाईज करतील. एवढे बोलून मी सकाळचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.